आजच्या क्लासमध्ये आपलं सगळ्यांना आज काय करणार आहोत आपण आज रिव्हिजन करणार आहोत. आजचा क्लास किती 2 फेब्रुवारीचा क्लास होत आहे आणि आपण रिव्हिजन कधीपासून करत आहोत 27 जानेवारीपासून करत आहोत. आपला हा रविवारचा सेशन हा रिव्हिजनमध्येच असतो बरोबर. तर चला बघूयात पहिला प्रश्न. फोर्ब्स 50मध्ये फोर्ब्स 50 ओव्हर म्हणजे काय आहे हे या प्रश्नात काय कालच आपण बघितलं होतं. ह्याचा आन्सर काय वरीलपैकी सर्व म्हणजे फोर्ब्सच्या टॉप 50 महिला आहेत. किती टॉप 50 महिला आहेत आणि त्यांची एज किती आहे +50 इयर्स एज आहे. कोण कोण आहेत उर्मिला आशर आहे, किरण मुजुमदार आहेत आणि शीला पटेल. शीला पटेल कशासाठी स्लमसाठी आहेत. किरण मुजुमदार ह्यांच्या काय आहेत फार्मा कंपनीच्या हेड आहेत ह्या. आणि उर्मिला आशर ह्याने काय केलेलं आहे नाश्ता फूड चेन चालू केलेलं आहे. कुठं चालू केलेली आहे? गुजरातमध्ये चालू केलेली आहे गुजरात. पुढला प्रश्न बघूयात. धार्मिक प्रथेचा भाग म्हणून लाऊडस्पीकर वापर न करण्याचे कलम 25 अन्वये अलीकडे कोणी आदेश दिलेले आहेत? मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. म्हणजे त्याच्यासोबत बाबा नव्हतं ज्यावेळेस हे म्हणजे मूळ धर्मात लाऊडस्पीकर नव्हता असं कोणाचं म्हणणं आहे? बॉम्बे हायकोर्टचं म्हणणं आहे असं. अलीकडे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी कोणती दुसरी राजधानी बनवण्याची घोषणा केलेली आहे? कोणाला बनवत आहेत? दिब्रुगडला बनवत आहेत. आणि तेजपूर ही काय आहे सांस्कृतिक राजधानी आहे. कसली राजधानी आहे? सांस्कृतिक राजधानी आहे तेजपूर. अलीकडेच केंद्र सरकारने नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशनसाठी किती फंड दिलेला आहे? 34,300. कशासाठी? मिनरलची डिस्कवर करण्यासाठी. अलीकडे 10व्या साय सायन्स फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन कुठं झालेलं आहे? हे गोव्याला झालेलं आहे. आणि कशासाठी झालेलं आहे? क्युरियोसिटी वाढवायची. कुणामधली क्युरियोसिटी वाढवायची? चिल्ड्रनमधली. आणि कशासाठी? रिलेटेड कशासाठी? सायन्ससाठी. हे लक्षात असू द्या. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापना दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? कधी केलं आहे? 28 जानेवारी 1950ला ह्याची स्थापना झालेली आहे. आणि 7 वर्ष ते कुठं चालू होतं? संसदेतच भरत होतं कारण की स्पेशल बिल्डिंग नव्हती त्यासाठी. बिल्डिंग 57मध्ये आलेली आहे. नुकतेच आयस्पॉट पोर्टल कोणी चालू केलेलं आहे? हे कोणी केलेलं आहे? सेबीनं. आणि कशासाठी? तुम्हाला जर टेक्निकल इश्यू येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता? रिपोर्ट करू शकता. कोणत्या पोर्टलवर? आयस्पॉट. अलीकडेच मिरकेट दुर्बिणीने आकाशगंगेपेक्षा 32 पट मोठी इंकाथाजो आकाशगंगा शोधून काढली आहे. मिरकेट दुर्बीण कुठं आहे? ही मिरकेट दुर्बीण कुठं आहे? हे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. नुकताच मिशन 300 आफ्रिका एनर्जी समिट कुठे पार पडलेला आहे? हा कुठं पडलेला आहे? कुठं झालेला आहे हा? हे आन्सर सांगा. मिशन 300 एनर्जी समिट हा कुठं झालेला आहे? साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला आहे. बरोबर, साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला आहे. डिपसिक AI हे कुणाचं आहे? हे चायनाचं आहे. डिपसिकनं कोणाला पाठीमागं पाडलेलं आहे? डिपसिक ह्यानं कोणाला पाठीमागं पाडलेलं आहे? चॅट GPT. आणि हे काय झालेलं आहे? ॲपल स्टोअरमधनं सगळ्यात जास्त डाउनलोड केलेलं आहे. अलीकडेच इस्रोने आपले 100वे मिशन NVS-02 NVSला काय म्हणतो? नेव्हिगेशनचं सॅटेलाईट म्हणतो म्हणजे दळणवळणाचा. ना आपलं कोणतं हे दळणवळणाची सिस्टम आहे? नाविक आहे आपली. कोणते आहे? नाविक. आणि कोणत्या ह्याच्यातनं हे केलेलं आहे? GSLV F-15मधनं हे लॉन्च केलेलं आहे. युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सीवर कोणी बॅन केलेलं आहे? युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सी कोणी बॅन केलेलं आहे? इस्रायलनं. कशासाठी? कारण की बाबा ते आमची माहिती बाहेर सांगतात तसं कोणाचं म्हणणं आहे? इस्रायलचं म्हणणं आहे माहितीसाठी. गोंड आदिवासी उत्सव नागोबा जत्रा नुकताच कुठे सुरू झालेला आहे? आज सेकंड आदिवासी फेस्टिवल आहे. सेकंड मोठा आदिवासी फेस्टिवल. आणि कुठं चालू झालेला आहे? हा तेलंगणामध्ये चालू झालेला आहे. कोणता? नागोबा जत्रा. अलीकडे संरक्षण मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिन परेड 2025मध्ये सर्वोत्कृष्ट मार्चिंग झाकीसाठी ह्याला काय म्हणतो आपण? चित्रकला म्हणतो, चित्ररथ म्हणतो आपण. तर कोण आलेलं आहे त्यामध्ये? मार्चिंग झाकीसाठी मार्चिंग परेडसाठी कोण आलेलं आहे? जम्मू आणि काश्मीरची रायफल. आता संरक्षण मंत्रालयाने कोणाकोणाला केलेलं आहे? संरक्षण मंत्रालयाच्या ह्याच्यानं टॉप कोण आहे? टॉप UPचे आहे. काय? चित्ररथ UPची टॉप आहे. आणि UPमध्ये काय दाखवलं त्यांनी? महाकुंभ. आणि हे मिनिस्ट्रीमध्ये कोण आहे? मिनिस्ट्रीमध्ये जनजाती मिनिस्ट्री. एवढं लक्षात असू द्या. अलीकडे सलग तिसऱ्यांदा ICC मेन्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले? ऑस्ट्रेलिया. हरवलं कोणाला? भारताला. नुकताच भारतीय वृत्तपत्र दिवस कधी चालू केला आहे? 29 ऑगस्ट. कारण 29 जानेवारीलाच का 1780मध्ये जेम्स ऑगस्ट सिक्की ह्यानं बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र चालू केलं. अलीकडे उद्योग, विज्ञान आणि औषधांसाठी भांग लागवडीसाठी कोणी मान्यता दिलेली आहे? कशाचं? भांग लागवड. भांग हे काय नशीला पदार्थ आहे. आणि कोणी मान्यता दिलेली आहे? हिमाचल प्रदेश.
अलीकडे T20 आयमध्ये आउट न होता 318 धावा काढण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? टिळक वर्मा यांनी केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या AI शिखर परिषदेच्या सहअध्यक्ष होस्ट झालेले होते आणि कुठं झाली ही? पॅरिसमध्ये झालेली होस्ट. आणि किती आहे? 3rd AI शिखर संमेलन आहे. तर पहिले 2 कुठं झालते? पहिले झालं तर ब्लॅशलेमध्ये, कुठं? लंडनमध्ये. आणि सेकंड कुठं झालं? साऊथ कोरिया. नुकतेच 2025 हे समुदाय वर्ष म्हणून कोणी हे केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. तर हे UAEनं केलेलं आहे समुदाय वर्ष म्हणून. नुकताच सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे ही ट्रॉफी, आणि कोणाला हे केलेलं आहे? जसप्रीत बुमराह. ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर. नुकताच 3री भारत इंडोनेशिया CEO फोरमची बैठक कुठं चालू झालेली आहे? कुठं सुरू झालेली आहे? सध्या ते चालू आहे. कुठं आहे ते? नवी दिल्लीला आहे ते पार पडलेले आहे. 38व्या राष्ट्रीय खेळांचा नुकताच कुठे सुरुवात झालेली आहे? राजीव गांधी स्टेडियम. कुठं? उत्तराखंडमध्ये. कुठं? देहराडून. आणि हे काय मॅस्कॉट काय? मोली. नुकताच आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन 2025 कधी साजरा केला जातो? हा 27 जानेवारीला केला जातो. कारण की 27 जानेवारीला वर्ल्ड वॉर बी थांबलं होतं. आणि हे तिथं काय ह्याच्यात होलोकॉस्ट कशासाठी? जे गॅस चेंबरमध्ये मारले होते लोक त्यांच्यासाठी. नागरी विमान वाहतूक महासंचालनाकडून इलेक्ट्रिक व्हर्टिकल अँड टेक ऑफ आणि लँडिंग एअरक्राफ्टसाठी पहिल्यांदा खाजगी कंपनी मिळवणारी प्रमाणपत्र मिळवणारी पहिली खाजगी कंपनी कोणती झाली? इप्लेन इंडिया. म्हणजे व्हर्टिकल आणि लँडिंग आणि टेकऑफसाठी. नुकतेच राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कुणाला भेटलेलं आहे? दिया चितळेला भेटलं आहे. आणि मेलमध्ये कुणाला भेटलं आहे? मानुष शहा. कोण भेटलं आहे? मानुष शहा. लक्षात असू द्या. नुकताच इंदिराम्मा आत्मीय भरोसा आणि इंदिराम्मा इंदुलू योजना कोणी सुरू केलेली आहे? ही तेलंगणा केलेली आहे. इंदिराम्मा आत्मीय योजना म्हणजे काय? 12,000 रुपये शेतकऱ्यांना. कसल्या शेतकऱ्यांना? ज्यांच्याकडे भूमिहीन आहेत. भूमिहीन म्हणजे शेती नाही त्यांना. आणि इंदुलू कशासाठी? त्यांना घर बांधण्यासाठी सहायता. हे 2 कुठले आहेत? तेलंगणाचे आहेत. आणि रायतू पण कुठले आहेत? तिथलेच आहे, तेलंगणाचेच आहे. अलीकडे चर्चेत असलेला LID 568 कशाशी संबंधित आहे? हे काय आहे? ब्लॅक होल आहे. एवढं लक्षात असू द्या. जागतिक कुष्ठरोग दिन 2025 नुकताच कधी साजरा केला जातो? हा केला जातो 26 जानेवारीला. लेप्रोसी म्हणजे कधी केला जातो? हा केला जातो जानेवारी महिन्यात जो शेवटचा रविवार येतो ना त्या दिवशी सेलिब्रेट केला जातो. आणि कोणत्या ह्याच्यामुळे होतो? मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. बॅक्टेरिया कोणता? मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. अलीकडेच बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवडणूक कोणी जिंकली आहे? कोण झालेलं आहे? अलेक्झांडर लुकाशेंको. हे मायकेल मार्टिन हे कुठले झालेले आहेत? आयर्लंडचे झालेले आहेत. निकोलस मादुरो हे कुठले झालेले आहेत? व्हेनेझुएला. आणि जोसेफ आउने हे राष्ट्रपती कुठले झालेले आहेत? लेबनॉनचे झालेले आहेत. चारी पण नावं लक्षात ठेवून घ्या. नुकतंच ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणाला? आता वन डे टेस्ट. वन डेमध्ये कोण आहे? वन डे आणि टेस्टमध्ये कोण आहे? जसप्रीत बुमराह आहे. आणि T20मध्ये कोण आहे? T20मध्ये अर्शदीप आहे. T20मध्ये कोण आहे? अर्शदीप. आणि वन डे फिमेलमध्ये कोण आहे? स्मृती मंधाना. हे 3 नावं लक्षात असू द्या. आणि ICC क्रिकेटर प्लेअर ऑफ द इयर कोण झालेला आहे? जसप्रीत बुमराह पण झालेला आहे. अलीकडे भारतीय नौदलाच्या INS सर्वेक्षकाने सर्वेक्षक कोणत्या देशाच्या हायड्रोग्राफिन सर्वेक्षण केलेलं आहे? मॉरिशस केलेलं आहे. आणि कोणता प्रोजेक्ट सागर लक्षात ठेवायचा. प्रोजेक्ट सागर. अलीकडे ग्लोबल बर्डन ऑफ द डिसीजनुसार भारताला एकूण प्रजनन दर किती आहे? सध्या भारताचा किती आहे? 1.9. आणि 6.9 कधी होता? हा होता 1950ला. आता कितीवर आलो होतो आपण? 1.9. आणि रिप्लेसमेंट रेट किती आहे? रिप्लेसमेंटमध्ये जर 2 मम्मी आणि पप्पा असतील म्हणजे एक कपल असेल तर ते कितीना रिप्लेस करतं? पुढे 2 का किती? तर हा रेट किती आहे? 2.1 आहे. नुकतेच मेरीलेबॉन क्रिकेट क्लबच्या जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर जय शहा. एक लक्षात ठेवा. जय शहा. गौतम गंभीर हे एक लक्षात असू द्या. नुकतेच समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते आहेत? तर उत्तराखंड. याचं सगळ्यांनाच माहीत आहे. अलीकडेच पहिले महिला हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोण जिंकलेले आहे? ओडिशा वॉरियर. आणि हरवले कोणाला? सुरमा हॉकी क्लब यांना हरवून. कुठं झालं हे? फर्स्ट टाईम झालेले आहेत. काय? हॉकी लीग. कुठं होतं? होस्ट कोण होतं ह्याचं? आणि टीम किती पार्टिसिपेट केली त्या? टीम किती होत्या? 4 होत्या. आणि होस्ट कोण होतं? रांची झारखंड.
प्रत्येक चिनार झाडासाठी डिजिटल ट्री आधार उपक्रम अलीकडे कोणी राबवलेला आहे? हे कुठे राबवलेलं आहे? जम्मू आणि काश्मीर. म्हणजे काय असणार? स्कॅनर असणार. स्कॅन केलं की तुम्हाला त्या झाडाची सगळी डिटेल येईल. इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीतील मतदार जागृतीसाठी अलीकडेच कोणाला ECI मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ECIनं अवॉर्ड दिलेला आहे. आणि कोणता दिलेला आहे? मीडिया पुरस्कार. मीडिया पुरस्कार कशासाठी कुणाला दिलेला आहे? दूरदर्शन. अलीकडेच कोणी OECD करारातून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. हे काय होता? मिनिमम टॅक्स होता. OEDC म्हणजे मिनिमम 25% टॅक्स भरणं होतं. कोणी? फर्मने. 25 नाही 15% मिनिमम टॅक्स भरणं होतं. आणि म्हणजे फर्म म्हणजे काय? कंपनीने. पण आता तो काय करणार? त्याच्यातून बाहेर पडणार आहे. कोण करणार आहे? USS करणार आहे. अलीकडे नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात कोणाला स्थान भेटलेलं आहे? ओडिशा. आणि महाराष्ट्र किती ह्याच्यावर आहे? महाराष्ट्र 6th प्लेसला आहे. नुकते सेंट्रल ड्रग्ज अँड स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचे ओळखले जाणारे कर्टेमी हे थेट औषध कशाशी संबंधित आहे? हे रक्त कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर. आणि कशाच्या बेसिसवर आहे? CRTCLP ह्याच्यावर डिपेंडंट आहे. कायरॅमिक अँटीजन रिसेप्टर हे लक्षात असू द्या. नुकत्याच मान्यताप्राप्त पाणथळ शहराच्या यादीत समाविष्ट होणारे पहिले भारतीय शहर कोणते? टोटल किती केले आहेत? 75. त्यातले भारतातले किती आहेत? टोटल किती आहेत? 74 आहेत. भारतातले किती आहेत? उदयपूर आणि इंदोर हे 2 सिटी पहिल्याच कशाचे केलेले आहेत? वेटलँडमध्ये ॲड केलेले आहेत. अलीकडे 26 जानेवारी 2025 रोजी कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे? 76वा. आणि कमांडला परेडला लीड कोणी केलं होतं? भुवनेश कुमार. नुकताच कोणाला मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे? टोटल किती आहेत? 139 आहेत. 7 + 19 + 120 किती होतात? किती ॲड करावं लागतात? 113. ह्यांना काय झालेलं आहे? टोटल हे काय पद्म अवॉर्ड्स आहेत. ह्याच्यातले 7 काय आहेत? पद्मविभूषण आहेत. तर ह्यांना किती? श्रीमती शारदा सिन्हा. ह्या कुठल्या आहेत? ह्या पण मरणोपरांत भेटलेल्या आहेत. ह्या कुठल्या आहेत? ह्या बिहारच्या आहेत. हे ओसामू सुझुकी हे कुठले आहेत? जपानचे आहेत. आणि वासुदेव नायर हे कुठले आहेत? केरळचे आहेत. तिघांना पण भेटलेलं आहे. अलीकडे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद अलीकडे कोणी जिंकलेले आहे? जैविक सिन्नर. ह्याचं काय? 2nd टाईम आहे. आणि कुठला आहे? हा इटलीचा आहे. आणि फिमेलमध्ये कोण आहे? मॅडिसन कीज. ह्या 2 नावं लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपन. हिमाचल प्रदेशचे नुकताच राज्य दिन कधी साजरा केला? हा 25 जानेवारीला असतो. तर 24 जानेवारीला कोणाचा असतो? 24 जानेवारीला UPचा असतो. रिलायन्स इंडस्ट्रीनेच अलीकडे जगातील सर्वात मोठा डेटा सेंटर कुठं बांधण्याची हे केलेली आहे? घोषणा केलेली आहे? तर जामनगरला. AI आणि मशीन लर्निंगवर बेस असेल. आणि जे सेमीकंडक्टर लागणार आहेत ते कुठनं हे इम्पोर्ट करणार आहेत? NVIDIA कंपनी. NVIDIA कंपनी कुठली? जपानची. पुढला BSFने अलीकडेच ऑपरेशन सरद हवा कुठे आयोजित केलेलं आहे? हे कुठे चालू केलेलं आहे? हे राजस्थानमध्ये कुठं? जैसलमेरमध्ये चालू केलेलं आहे. कशासाठी? कारण की 26 जानेवारी होता. 26 जानेवारी आणि त्यासाठी म्हणजे देशाची सुरक्षा. कुठे? जैसलमेरमध्ये चालू केलेलं आहे. नुकतेच महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्त केलेलं आहे? कोणाला केलेलं आहे? दिनेश टी वाघमारे केलेलं आहे. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? आलोक आराध्य. नुकतेच 55व्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या क्रिस्टल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर तिघांना पण दिलेला आहे. रिकेने यामामोटो हे जपानचे आहेत. इयान वॉन आणि डेव्हिड बेकहॅम. 2025मध्ये जगातील सर्वात मौल्यवान ब्रँडच्या अलीकडे ग्लोबल 500 रँकिंगमध्ये अव्वल स्थान कोणाला आहे? 1 नंबरला ॲपल आहे, 2 नंबरला मायक्रोसॉफ्ट, 3 नंबरला गुगल. नुकतीच चर्चेत असलेली राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था कुठे आहे? ते कुठं? आंध्र प्रदेश. कशाची? राजमुंद्री. पहिलं काय होतं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टोबॅको रिसर्च. आता काय केलं आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कमर्शियल ॲग्रिकल्चर रिसर्च हे नाव लक्षात ठेवा. म्हणजे इथं आता कशाचं होणार? क्लस्टर्डचं तिथं रिसर्च होणार. त्यानंतर चिलीचं रिसर्च होणार. टर्मेरिकचं होणार. हे लक्षात असू द्या. कुठले? हे आंध्र प्रदेशमधले. नुकतेच आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? आताच सांगितलं आपण, मायकेल मार्टिन. नुकतेच आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन 2025 कधी सेलिब्रेट केला? 24 तारखेला काय करतो आपण? शिक्षक दिवस. आणि काय करतो? बालिका दिवस बी असतो. 23 जानेवारीला काय? पराक्रम दिवस. बरोबर. आणि 21 जानेवारीला 3 कोणते राज्य बनलेले आहेत? 21 जानेवारी 1972 मणित्री मेघा.
मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय हे 3 नावं लक्षात ठेवायचे. नुकतेच ऑस्कर 2025 सर्वोत्कृष्ट लघुपट लाईव्ह ॲक्शन श्रेणीमध्ये कोणाला नामांकन भेटलेलं आहे? तर कोणाला भेटले? अनुजा. 2 महिन्याची स्टोरी आहे ती. 27वी इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस 2025 नुकतेच कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? ग्लास काँग्रेस कुठं झालेलं आहे? इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस हे सांगा. ग्लास काँग्रेस कुठं झालेलं आहे? भारतात झालेलं आहे. भारतात कुठं झाले? वेस्ट बेंगॉलमध्ये झालेले आहे. आणि स्टील काँग्रेस कुठं झालेलं आहे? स्टीलचं संमेलन कुठं बसलेलं आहे आंतरराष्ट्रीय? हे रांचीमध्ये झालेलं आहे. आणि रांचीमध्ये आता आपणच एक क्वेश्चन बघितला की इंडियन फुटबॉल लीग ही पण कुठं झाली? रांचीमध्ये झाली. सॉरी, इंडियन फुटबॉल नाही, इंडियन हॉकी लीग ही कुठं झाली? रांचीमध्ये झाली. वर्ल्ड पिकलबॉल लीगची पहिली आवृत्ती अलीकडेच कुठे सुरू झालेली आहे? ही मुंबईला चालू आहे सध्या मॅच. अलीकडेच कोणत्या देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यात उत्पाद बनलेले आहे? भारताचे सगळ्यात 1 नंबरला काय आलं आहे? ऑटोमोटिव्ह डिझेल इंजिन. आणि सेकंडमध्ये कोण आलेत? स्मार्टफोन आलेत. हे काय आपण एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्टला पहिल्या ह्याच्यात काय आलं आहे? ऑटोमोटिव्ह डिझेल इंजिन आणि सेकंड काय आहे? स्मार्टफोन. पुढला प्रश्न. चला तर मग झाले. आज आपण किती? 60 प्रश्न सोडवले. 60 क्वेश्चन. किती दिवसाचे होते? 60 क्वेश्चन्स होते. आणि किती दिवसाचे होते हे? 6 दिवसाचे होते. सोमवार ते शनिवार. चला, धन्यवाद.